नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया चटपटीत अशी पाणीपुरी. हे पहा, बघूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही. तर आज माझ्या पद्धतीने मी तुम्हाला पाणीपुरी रेसिपी दाखवणार आहे. हे पहा, इथे मी अर्धा किलो पांढरे मटार जे असतात ते रात्रभर पाण्यात भिजत घालून आणि आता 10-12 तासानंतर हे मटार छान आता फुलले आहेत आणि मटार भिजवलेलं पाणी आहे ते पहिलं काढून टाकायचं आहे. मटार 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता हे मटार कुकरमध्ये घालायचे आहेत आणि पुरीचे पाणी घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कुकरला ह्याच्या 4 ते 5 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. रेसिपीमध्ये खूप टिप आणि ट्रिक सांगितल्या आहेत, त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. आता इथे आपण पाणीपुरीला लागणारी चिंच खजुराची गोड चटणी करूयात. त्यासाठी इथे मी 50 ग्रॅम खजूर घेतला आहे आणि त्याच्या बिया सर्व काढून घेतल्या आहेत आणि 50 ग्रॅम चिंच घेतली आहे. चिंचसुद्धा छान अगदी साफ करून घेतली आहे आणि आता ही चिंच आणि खजूर एका भांड्यामध्ये पाणी घालून चिंच आणि खजूर मऊ होईपर्यंत छान उकळी काढून घ्यायची आहे. आता हे पहा, छान अशी उकळी आली आहे चिंच आणि खजुराच्या मिश्रणाला आणि आता हे मिश्रण अगदी व्यवस्थित थंडसुद्धा झाले आहे. आता ह्या चिंच आणि खजुराच्या मिश्रणाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची बारीक अशी गंधासारखी पेस्ट करून घ्यायची आहे. हे पहा, मी आता ही पेस्ट सगळी मिक्सरला लावून घेत आहे आणि त्यामध्ये घालण्यासाठी गूळसुद्धा एक मोठी वाटी गूळ घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घेऊ शकता. चिंच आणि खजुराचे मिश्रण मिक्सरला लावून घेतल्यानंतर गाळणीने गाळूनसुद्धा घ्यायचं आहे, म्हणजे चिंचेमध्ये असणारे जे काही धागे असतील ते निघून जातील. हे पहा, आता इथे सर्व मिश्रण मी गाळून घेतले आहे. आता यामध्ये आपण जो गूळ घेतला होता 1 वाटी तो घालायचा आहे. आता हे मिश्रण बारीक गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे. गूळ छान विरघळला की हे मिश्रण आणखी पातळ होईल. आता ह्या चटणीमध्ये चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. हे पहा, चटणी आता छान उकळली आहे. त्यामध्ये चवीनुसार किंवा 1 चमचा जिरा पावडरसुद्धा घालायची आहे. इथे पाणीपुरीला लागणारे पाणी तयार करूया. त्यासाठी इथे मी 1 जुडी कोथिंबिरीची घेतली आहे आणि 1 जुडी पुदिन्याची सुद्धा घेतली आहे आणि हे स्वच्छ अगदी साफ केले आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवूनसुद्धा घ्यायचं आहे आणि मिक्सरला ह्याची बारीक अशी पेस्ट करायची आहे. पेस्ट करताना त्यामध्ये 2-3 तुकडे दालचिनीचे आणि 2-3 लवंगासुद्धा घालायच्या आहेत आणि आता ही पेस्ट गाळणीने गाळून घ्यायची आहे. पाणीपुरीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही चेक करू शकता. हे पहा, आता हे सर्व मिश्रण मी छान असे गाळून घेत आहे. आता हे मिश्रण सर्व गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे आणि पाणीपुरी मसाला रेडीमेडच घेतला आहे मी इथे, तुम्ही घरीसुद्धा करू शकता. पाणीपुरी जास्त क्वांटिटीत केली असल्यामुळे त्यामध्ये मी एक संपूर्ण 10 ग्रॅमचे पाकीट ॲड केले आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता. आता इथे आपला रगडासुद्धा छान तयार झाला आहे. वाटाणे शिजवताना त्यामध्ये अर्धा चमचा हळदसुद्धा घालायची आहे, मगाशी सांगायचं राहून गेलं. आता आपण पाणीपुरी सर्व कशी करायची ते पाहूया. इथे मी डिशमध्ये 6 ते 7 पुऱ्या घेतल्या आहेत आणि त्यामध्ये सुरुवातीला रगडा घालायचा आहे आणि नंतर चिंचेची चटणीसुद्धा घालायची आहे. नंतर पाणीपुरीचे पाणी घालायचे आहे आणि थोडासा कांदा आपल्याला हवा असेल तर घालायचा आहे. तुम्ही यावरती बारीक शेवसुद्धा घालू शकता. हे पहा, चटपटीत अशी पाणीपुरी आता तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. अशी माझ्या पद्धतीने पाणीपुरी तुम्ही एकदा नक्की करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.